सरप्राईज. अरे आजी मी आता विचारलं कोण आलं. प्रेम भावाचं आणि बहिणीचं, बाकी काही नाही. मम्मी राखी नाही काय तू करती. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. सो आज आहे रक्षाबंधन आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला, इव्हन तुमच्या बहीण भावाला सगळ्यांनाच रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज रक्षाबंधन आहे. सो मी आता सध्या पुण्यामध्ये, ॲक्च्युली मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो आहे. सो त्यामुळे मी आज काही घरी गेलेलो नाही आहे आणि आज मी माझ्या पुण्यातल्या जेवढ्या बहिणी मी त्यांना भेटणार आहे. सो सगळ्यात पहिले मी चालली माधुरीताईकडं. माधुरीताईकडून नंतर मी जाणार आहे राजेश्वरीताईकडं. सो बघत राहा ब्लॉग खूप भारी होणार आहे आजचा आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि कमेंट करून नक्की सांगा की आमचा ब्लॉग कसा झाला, आम्ही सेलिब्रेशन कसं केलं रक्षाबंधनचं, आणि तुमचं सेलिब्रेशन कसं झालं ते पण मला नक्की सांगा. आणि ब्लॉग हा शेवटपर्यंत बघत राहा, खूप जास्त मजा करणार आहे आज ब्लॉगमध्ये. आणि आता तर सगळ्यात पहिले त्यांच्यासाठी सेलिब्रेशन बॉक्स घेऊ, कॅडबरीचा सेलिब्रेशन बॉक्स घेऊ आणि मग जाऊया. सो बघत राहा कंटिन्यू ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तिथे आकाश दादा ते पण आहे माधुरीताईकडं. तिथे ते आकाश दादा वहिनी सगळे थांबलेले, आई पण आलेले आहे इथं. तर त्यांना पण भेटू, खूप दिवसानंतर मी त्यांना भेटणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि बघा आणि मला सांगा कसा झाला. सो गाईज आता फायनली मी हे सेलिब्रेशन बॉक्स वगैरे घेतलं आहे आणि आता निघूया. पाऊस पण चालू झाला आहे आणि लवकर जाऊ, कारण की पावसामुळं परत विषय नको व्हायला. आपली गाडी पण रेडी, आता गाडी तिकडे पेट्रोल टाकून नॉनस्टॉप तिथे गेल्यावरच भेटू. सो गाईज आता या ठिकाणी झाला आहे पाऊस चालू खूप जास्त जोरात आणि मी इथं भिजलो आहे थोडा. सो आता मी थांबलो एका झाडाखाली, मी लवकर निघू परत. तर जायचं तर आहे आज लवकर, कारण की सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मी आता निघालो आहे म्हणून. तो काय झालं तरी पावसाचं, पण तो पावसामुळं थांबलो आहे. बघू शकता पाऊस एकदम चालू झाला आहे जोरात. जसा पाऊस कमी होईल तसा मी पण इथून निघून जाईल. तर बघत राहा कंटिन्यू. सो गाईज मी आता इथं पोहोचलो आहे ताईच्या फ्लॅटच्या खाली. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम आलो इकडं म्हणून मला माहीत नाही फ्लॅट. दादा येतो आहे मला घ्यायला, आकाश दादा. तो आला की लगेच वर जाऊया. आणि पाऊस तर खूप जास्त चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी पाऊस आहे. बघू शकता पाऊस फुल जोरात चालू आहे आणि इथं खूप जास्त भिजलो मी, पूर्ण वल्ला आलो आहे. आता जाऊन वरती थोडंसं फ्रेश वगैरे होईल. सो गाईज आता मी ताईकडे आलो होतो आणि ताईचा काल बड्डे होता. सो आता मी ताईचं सेलिब्रेशन मग करतोय. सो हॅपी बड्डे. आणि थोड्या वेळात आमचं राखीचं पण इव्हेंट चालू होईल, इव्हेंटच म्हणता येईल हा. आणि आताच पहिले बड्डे केक कट करून घेऊन नंतर मग भेटूया परत एकदा. सो गाईज आता या ठिकाणी मी आलो आहे, आता राजेश्वरी दीदीच्या घराच्या एकदम जवळ आलेलो आहे. आणि ॲक्च्युली ते सेलिब्रेशन बॉक्स घ्यायचं होतं, सो त्यासाठी थांबलो होतो मी. आता घेऊया सेलिब्रेशन बॉक्स आणि जाऊया आणि तिला सरप्राईज देऊ. ॲक्च्युली मी तिला फक्त म्हणलं होतं की मी येतो आहे म्हणून, आणि तिला माहीत नाही मी आता जस्ट तिच्या घराजवळ आलो आहे म्हणून. तिला वाटत असेल की मी हा येईल लेट वगैरे. तर आता जाऊया लवकर आणि तिला सरप्राईज करू. मी बघू तिचे रिॲक्शन्स काय नाही. सो गाईज आता मी आपल्या राजेश्वरी दीदीच्या घराच्या खाली आलेलो आहे आणि तिला माहीत नाही, आयडिया अजून काहीच आयडिया नाही तिला मी इथं आलो आहे म्हणून. तर जाऊया तिच्या घरी, इथं गाडी वगैरे लावली आहे मी आणि आता जाऊया तिच्या घरात. ॲक्च्युली तिला काहीच आयडिया नाही मी आलो आहे म्हणून, आणि घरी पण कोणाला माहीत नाही. सो तिनीचा आवाज आलाय मला. तिने विचारलं वाटतं आईला आणि आईने मला बघितलंय, पण आईचं काहीतरी घोळ आहे.
सरप्राईज. बापरे. अरे आजी मी आताच विचारलं कोण आलं. माझी कशी आहेत माई? कसं काय अचानक? अचानक म्हणलं मी मस्त, तुम्ही सांगा. मी मस्त आहे. कसं काय म्हणलं चला या बहिणीला भेटून आज. सांगितलं पण नाही. अरे मी तर जाईल ना कॉल करून, मी येईल दिवसभरात कधी पण. आपण असं अचानक. मग आजी कशा आहेत तुम्ही? ती लाजून लाजून. आमच्या आजी खूप लाजत आहे. आजी तुम्ही कशा सांगा एकदा. सांग कशी आहे सांग. तब्येत गिब्येत ठीक आहे. ओके. सो काय आता या ठिकाणी आम्ही आता दीदीला सगळं आवरलंय आणि इथं ताट पण रेडी केलंय. कशाचं काय म्हणता याला, ऑक्शनचं. आणि इथं सेटअप चालू आहे. आम्हाला वन साइडला लाईट कमी पडते, काय करू. इथं लाईट हे भारी आहे ना. पण स्टँड वर जाऊ नका, बिचारा आधू झालाय सध्या करता तरी. कारण का स्टँड तिकडे मी ठेवून दिलेलं आहे. आणि रील साठी इकडं हा सेटअप रेडी झालेला आहे. आणि प्रेम भावाचं आणि बहिणीचं, बाकी काही नाही. आणि मजा आहे. आता बघा तुम्ही रील पण बघा. रील काय करायला आम्हालाच नाही माहिती, मग करणार आहे काहीतरी. कसं करतोय आम्ही मॅनेज. एक तो टाइम मग खूप झाला. किती वाजले आता? 7:45 झाले. तर जाऊ दे. मी लेट आलो. मला दिवसभर वाट बघायला लावली. मी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं. आणि सोबत राहा कंटिन्यू ब्लॉग. हॅलो हॅलो. आनंद वेगळा आहे सध्याला. अशा प्रकारे रक्षाबंधन. ते काय बोलतात माहिती का, कपाळाला चिटकला ना की काहीतरी होतं म्हणतात. कपाळाला तांदूळ चिटकले ना. चांगलं होतं, वाईट होतं? चांगलं. मला आठवत नाही, मी काल रील बघितली त्याची. की कपाळाला आहे ना तांदूळ चिटकल्यावर भावाला काहीतरी लॉटरी लागते का असं काहीतरी. मम्मी राखी नाही काय तू करती. राखीच घेतली नाही. मी म्हणलं राखी कुठे ठेवलं. शॉर्ट ब्रेक. आता ठेवून बघितलं नाही का. मी म्हणते कशात ठेवली. कुठे तिकडच्या कपाटामध्ये. हा ते हे बघ साईडच्या कप्प्यामध्ये ठेवलेली आहे. चांगले काम आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता माझी मुलाकडे बहीण. सर बोळी बोळी. इथं मोठं कंटिन्यू. वापस बॅकग्राऊंड म्युझिक. मजा आहे ना रिंग. पुढच्या वर्षी वहिनीला माझा आशीर्वाद आहे. पुढच्या वर्षी वहिनी शोध. हा गुलाबजाम दिलेला आहे. बर्फी प्रकारच नसतो. आणि अशा रीतीने हा दुसरा पण संपाचा आहे. कष्ट घेतले त्या गुलाबजामासाठी. घरी बनवले. अच्छा बनवायचं स्वागत झालं ब्लॉग मध्ये. चल ना बाहेर. मी राखीच नाही घेतली माहिती. अगं नाही तू दिसणार. आम्ही असं सेटअप केलेला आहे. त्यासाठी गिफ्ट. थँक्यू सो मच. अशा प्रकारे मेल्ट आहे बट मला आवडते. हे गिफ्ट नाहीच आहे पण हे गिफ्ट नाहीच आहे. हेच खूप होतं माझ्या ताईसाठी
सध्या गरीब आहे भाऊ तिचा. मला हे खूप थँक्यू. नेक्स्ट इयर मला आशीर्वाद देऊ दे फक्त. आणि असा आशीर्वाद दे की नेक्स्ट इयर आहे ना माझं ना असं काहीतरी सक्सेस झाला पाहिजे मी. आणि आपण जो प्लॅन केला तो आपला हिट झाला पाहिजे. असं पाया पडले आशीर्वाद. सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आपलं प्रोडक्शन हिट हो. लवकरात लवकर मिलियन हो वर्षाच्या ह्याच्यात. आणि अजून काय तू स्वतःच सिंगिंग म्हणजे आपले सॉंग्स आपण काढावे अशी मी इच्छा. इथे आमचा हा त्योहार संपलेला आहे अशा प्रकारे. तुम्हाला दिसत नाही काय दिसत पण आम्ही असं संपलेलं आहे. बघून घ्या. सो अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि मी फायनली राखी बांधलेली आहे. आणि हे बघू शकता माझी काय विसर भोळी वाईन तिने मेन ताटात राखी विसरले मी घ्यायची. घाई भाऊ आला याच्या आनंदात खुशीमध्ये. हो. आणि हे मला असं छान असं गिफ्ट भेटलेलं आहे. बाय द वे मला ह्या गिफ्ट मध्येच मी खूप हॅपी आहे. बट तरी मला हे त्यांनी दिलेलं आहे. मी खूप हॅपी आहे. थँक्यू सो मच वैभव. वेलकम. कसं वाटलं तुम्हाला आमचं सेलिब्रेशन ते नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा. आणि हां मला आशीर्वाद असा दे की आपण जो प्लॅन केला तो 100% हिट झाला पाहिजे. नक्कीच. आणि काय म्हणतो तुम्ही अजून. हां आपलं जे ग्रो आपण जे ठरवलंय ते नक्की ग्रो झालं पाहिजे. काय ठरलंय ते आता थोड्या दिवसात तुम्हाला कळेलच. आणि होईलच लवकरच हा सक्सेसफुल. म्हणजे हा पण होईल आणि मी पण होणारच आहे. आणि काहीतरी नवीन करू. काहीतरी नवीन करण्याचा प्लॅन आहे. म्हणजे मी त्याला मगाशी दिलेला आशीर्वाद आता मला सुचत नाही मी काय बोलावं म्हणून. पण घ्या तुम्ही भावना समजून. भावना आम्ही खूप जास्त समजल्या. आम्ही भावना समजूनच म्हणूनच राखी विसरली. वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचं काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला थोड्या दिवसात कळलंच काय नाही. तर आजच आमचा प्लॅनिंग जो होता तो तुम्हाला कळाला असता. बट भाऊराय माझा लेट आला. सो माझा टाइम निघून गेला. नाही तर आम्ही रिव्हील केलं असतं की आम्ही काय करणार आहोत येत्या काही दिवसात. बट स्टे ट्यून कळेल लवकर. सबस्क्राईब करायला सांग ना. आणि सबस्क्राईब करा वैभवच्या चॅनलला. इन्स्टाला पण करा. कष्ट घ्या थोडस इन्स्टाला पण सबस्क्राईब करण्यासाठी, फॉलो करण्यासाठी आणि फॉलो करण्यासाठी. हा इन्स्टाला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा आणि खूप सारा भरभरून प्रेम द्या. बाय बाय. बाय.